आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज शिवजयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली या युगपुरुषामुळे महाराष्ट्राची माती, धन्य झाली या युगपुरुषामुळे महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणी तुवा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजला आठवणी तुवा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती. करुणी त्यांना त्रिवार वंदन सुरू करते मी माझे भाषण, करुणी त्यांना त्रिवार वंदन सुरू करते मी माझे भाषण. जिच्या कुशीतून हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या महान जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर झेललं ते छत्रपती संभाजी महाराज. आणि या स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठीच लढायचं आणि शिवरायांसाठीच मरायचं असा निश्चय करून शिवरायांना लाख मोलाची साथ देणारे त्यांचे मावळे, या सर्वांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून, स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची काळजी घेणारे फक्त माझे शिवबाराजे होते, फक्त माझे शिवबाराजे होते. मित्र हो, शिवजन्मापूर्वीचा काळ हा फार भयंकर होता. वर्षानुवर्ष गुलामगिरीचे राज्य चालत आले होते. माणसाने जन्म घ्यायचा पण गुलामगिरीत, जगायचे पण गुलामगिरीत आणि मरायचे देखील गुलामगिरीतच. या गुलामगिरीच्या दुष्टचक्रात पिढ्यानपिढ्या मरत होत्या, पिढ्यानपिढ्या मरत होत्या, झुरत चालल्या होत्या, पण गुलामगिरी मात्र थांबायचे नाव घेत नव्हती, पण गुलामगिरी मात्र थांबायचे नाव घेत नव्हती. या काळात सहसा कोणीच कोणाच्या विरोधात जात नव्हते, कारण जो कोणी विरोधात जाईल त्याला मरण यातना भोगायला लागायच्या, नाहीतर थेट मरणच भोगायला लागायचे. जिजाऊंना ही सर्व परिस्थिती पाहत नव्हती, त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढायचं होतं. त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न फार अवघड होतं, परंतु त्यांना माहीत होतं की हे स्वप्न जरी अवघड असलं तरी अशक्य नाहीये. परंतु प्रश्न हाच पडतो की हजारो वर्ष चालत आलेली गुलामगिरी मोडणार कोण, हजारो वर्ष चालत आलेली गुलामगिरी मोडणार कोण हा प्रश्न सर्वांपुढे होता. मंदिरं थरारली शिवनेरीची तोप कडाडली, मंदिरं थरारली शिवनेरची तोप कडाडली. वाऱ्याची कोवळी झुळूक दर्या खोऱ्यात सांगत सुटली, जिजाऊ पोटी मराठ्यांचं राज उतरणार. सांगत मुकी पाखरं किलबिल्ली, नगारा वाजला शाहिरी साथ चढला, डंका डोंगरा आड सांगत सुटला. आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं, इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं. हिरव्या दगडावर आता रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होतं, आता रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होतं. 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके रोजच्या प्रमाणात तांबडं फुटलं. तेव्हा देशातीलच नव्हे तर शिवनेरीवर देखील माहीत नव्हतं की आज मराठ्यांचं राज, रयतेचं राज, मावळ्यांचं राज, शेतकऱ्यांचं राज जन्मास येणार आहेत. नगारखान्यात सनई चौघडे वाजू लागले, सर्वत्र आनंदी आनंद. अहो, महाराष्ट्रातील माती जणू बाळाच्या जन्मावेळी त्याच्या मनावर 3 अक्षरे कोरूनच पाठवत, ती म्हणजे शिकवले मराठ्यांना ताठ मानेने जगण्यास. वा वाली मराठ्यांचा, जिजाऊंचा पुत्र असा, मराठ्यांचा छत्रपती असा, बनविला मराठ्यांनी राजा असा, बनविला मराठ्यांनी राजा असा. कुसदीर मुघलांपुढे झुकला होता हा मराठा, हे आव्हान आणि अशा वेळेस घुमला एकच बोल. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते उभे राहिले आणि उभे होते ते चालू लागले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर
हे स्वराज्य उभं राहिलं. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा प्रत्येकाच्या मनामनात दौडू लागली आणि 750 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्र एकवटून आला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकच आवाज, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकच आवाज, रायगडाच्या कणाकणाला, माणसाच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भिडून गेला. आणि खऱ्या अर्थाने मावळ्यांचं राज्य उतरलं, रयतेचं राज्य उतरलं, शेतकऱ्यांचं राज्य उतरलं. अहो, तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, ताकद तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, ताकद तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. 6 वर्षांचे असताना बाळराजे पुण्यामध्ये आले. पुण्याच्या लाल महालात राहू लागले. अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये बौद्धिक विचारांची सांगड घालून रयतेचे राज्य निर्माण व्हावे हीच भूमिका त्यांच्या मनामध्ये होती. त्यांनी मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर. किल्ला एक एक निहाळा, आठवा शिवबांचा कारभार, किल्ला एक एक निहाळा, आठवा शिवबांचा कारभार. दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती स्वार, दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती स्वार. हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर, हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर. अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन आभाळभर शौर्य गाजवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन आभाळभर शौर्य गाजवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्या काळात महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही इत्यादी शाहींचे वर्चस्व होते. त्या काळामध्ये देवीची मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती, तिच्या मूर्त्या तोडल्या जात होत्या, धर्मांतराचे प्रमाण वाढत चालले होते. परकीयांइतके स्वकीयांकडूनही इथल्या जनतेचे शोषण केले जात होते. माणसाला अगदी गुलामगिरासारखी वागणूक दिली जात होती. याच काळामध्ये रयतेला आपलं असं वाटणारं राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे हे महाराजांनी ओळखून मनगटाला मेंदूला शक्तीला युक्तीची जोड देऊन हातामध्ये तलवार घेऊन निवडक मावळ्यांसमवेत तोरणागड जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. परकीय सत्तेचा पाडाव करायचा असेल तर नुसते युद्ध करून चालणार नाही, प्रसंगी तह करावाच लागेल. स्वराज्यातल्या फितुरीचा शोध घेतला पाहिजे. म्हणून महाराजांनी प्रथम जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव केला. प्रतापगड ताब्यात घेतला व त्याचे विस्तारीकरण केले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जपणार तुमच्या गड किल्ल्यांना शपथमच तुमच्या कार्याची, जपणार तुमच्या गड किल्ल्यांना शपथमच तुमच्या कार्याची. रक्तात भिनुदे आज पुन्हा कीर्ती माझ्या शिवरायांची, रक्तात भिनुदे आज पुन्हा कीर्ती माझ्या शिवरायांची. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले. दुश्मनांचे सदा परतावून तूच लावले हल्ले, दुश्मनांचे सदा परतावून तूच लावले हल्ले. धर्मरक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊ पोटी, धर्मरक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊ पोटी. हे शिवराया प्रणाम माझा तुझला कोटी कोटी, हे शिवराया प्रणाम माझा तुझला कोटी कोटी. महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना स्वतःचे घोडदळ पायदळ सक्षम केले व त्याचबरोबर स्वराज्याच्या बांधणीसाठी व परकीय सत्तेच्या विनाशासाठी अत्याधुनिक पद्धतीने बांधणी केली. शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवली आणि गनिमिकावा पद्धतीने स्वराज्याचा विस्तार केला. महाराज ज्यावेळी औरंगजेबाच्या भेटीला गेले असता त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. बाळराजे संभाजी आणि छत्रपती शिवरायांना औरंगजेबाच्या नजरकैदेत आग्र्यामध्ये ठेवण्यात आले होते. जगाच्या इतिहासामध्ये शत्रूच्या हातावर तुरी देऊन पळून जाणारे हजारो राजे पाहायला मिळतील, परंतु शत्रूच्या हातावर मिठाई ठेवून पलायन करणारे महाराज हे केवळ एकमेव राजे होते. महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना स्वतःचे मंत्रिमंडळ निर्माण केले. त्यामध्ये सर्वसमावेशक जाती धर्मातील लोकांना सहभाग दिला.
महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे आजही आदर्श मंत्रिमंडळ म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रात दक्षिणेत उत्तरेत स्वराज्याचा विस्तार करत असताना महाराजांना मोगली संकटांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये मिर्झाराजे जयसिंग, शाहिस्ते खान यांसारख्यांचा चोख बंदोबस्त करावा लागला. महाराष्ट्रामध्ये आपल्या रयतेला आपलंसं वाटणार राज्य निर्माण करावं म्हणून महाराजांनी 6 जून 1664 रोजी रायगडावर राज्याभिषेक केला. जनतेचा हक्काचा राजा म्हणून आपण कटिबद्ध आहोत हे रयतेस पटवून दिले आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी सुरतेवर हल्ला चढवला व त्यातून मिळणाऱ्या खजिन्याचा उपयोग स्वराज्याच्या उभारणीसाठी केला. राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा, शिल्पकार जो स्वराज्याचा. राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा, शिल्पकार जो स्वराज्याचा. सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा. सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा. माझ्या लाडक्या राजांचा, छत्रपती शिवरायांचा. माझ्या लाडक्या राजांचा, छत्रपती शिवरायांचा. महाराजांनी स्वराज्यामध्ये जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले. महाराज जन्माला नाभिक समाजात आलो म्हणून काय झालं, मरताना जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायचं भाग्य मला मिळत असेल तर एकदा काय 100 वेळा मरायला तयार आहे असं म्हणणारा शिवा काशीद. महाराज तुम्ही पोचल्यानंतर येणाऱ्या तोफेच्या आवाजापर्यंत मी लढत राहीन असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. महाराज आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असं पहाडी आवाजात ठणकावून सांगणारे तानाजी मालुसरे यासारखे हजारो मावळे महाराजांनी निर्माण केले. स्वराज्यातल्या प्रत्येक गोष्टीचे मोल जाणणारे, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा लाख मोलाची किंमत देणारे राजे म्हणून महाराजांकडे पाहिलं जातं. शत्रूच्या सुनेचा देखील सन्मान करून तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचवणारा राजा म्हणून महाराजांचा आदर्श घेतला जातो. कलम नव्हते, कायदे नव्हते, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदे नव्हते, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते. त्यांनी स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या प्रत्येकाचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले आणि स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या प्रत्येकाचा चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा कधी धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, सिंहाची चाल गरुडाची नजर. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. असे असावे मावळ्यांचे वर्तन, ही शिवरायांची शिकवण, ही शिवरायांची शिकवण. महाराज काय म्हणत होते, धर्म वेगवेगळे असले तरी देव तर एकच आहे ना. कारण कोण त्याला देव म्हणतं तर कोण त्याला अल्ला म्हणतं एवढाच फरक आहे. हिंदूची त्यागी वृत्ती दर्शवणारा भगवा रंग तर हरित क्रांतीचे प्रतीक असणारा हिरवा रंग असला तरी रंग बनवणारा परमेश्वर तर एकच आहे ना, असे शिवरायांनी लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, राजे तुम्ही दिला नाही कधी जातीयतेला थारा. राजे तुम्ही दिला नाही कधी जातीयतेला थारा. मग आत्ताच काय या महाराष्ट्रात विषमतेचा वारा. मग आत्ताच काय या महाराष्ट्रात विषमतेचा वारा. ज्या स्त्रीला तुम्ही दिला आदर आणि सत्कार, ज्या स्त्रीला तुम्ही दिला आदर आणि सत्कार, तिचाच येथे होतोय छळ आणि बलात्कार. तिचाच येथे होतोय छळ आणि बलात्कार. तुमच्याच नावावर शिजते राजकारण्यांची डाळ. तुमच्याच नावावर शिजते राजकारण्यांची डाळ. सत्तेत आल्यावर मात्र तुमच्यावरच उडवतात राळ. सत्तेत आल्यावर मात्र तुमच्यावरच उडवतात राळ. तुम्ही असताना कधी केला नव्हता दुराचाराचा विचार. येथे मात्र पावलं पावली चालतो भ्रष्टाचार. येथे मात्र पावलं पावली चालतो भ्रष्टाचार. आदर्श जर तुमचा प्रत्येकाच्या हृदयात असेल, आदर्श जर तुमचा प्रत्येकाच्या हृदयात असेल, शिवबा पुन्हा जन्मावे म्हणायची गरज का उरेल. शिवबा पुन्हा जन्मावे म्हणायची गरज का उरेल. जेव्हा तुमचे विचार प्रत्येकाच्या मनामनात उतरतील, जेव्हा तुमचे विचार प्रत्येकाच्या मनामनात उतरतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. अखेर 3 एप्रिल 1680 साली महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक पराक्रमी प्रजाहितदक्ष राजा काळाच्या पडद्या आड गेला. महाराजांचे विचार कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा आणि उत्साह देतात.
उदरात माऊली रयतेची सावली शिवछत्रपती हा युक्तीची यंत्रणा मुक्तीची मंत्रणा दृष्टदर्शना प्रलयंकार हा. शिवरायांबद्दल कितीही बोलले तरी माझे शब्द अपुरेच पडतील. जाता जाता एवढेच बोलते. लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार, लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार. महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार, महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार. एक एक पोलादी मावळा जमून गेला, पात्यासारखी तलवार चालवून गेला. एक एक पोलादी मावळा जमून गेला, पात्यासारखी तलवार चालवून गेला. पराक्रमानं त्याच्या आसमंत दुमदुमून गेला. असा एकच राजा होऊन गेला, ज्याला स्वर्गात गेल्यावर देवानेही झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. धन्यवाद.